नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन कॉन्सेप्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्याचं नाव आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ पेंडुलम क्लॉक. आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे फ्रॉम दी थर्मल फिजिक्स. थर्मल फिजिक्समध्ये थर्मल एक्सपान्शन नावाचा एक टॉपिक असतो आणि त्याच्यामधला हा एक सब टॉपिक आहे, दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ पेंडुलम क्लॉक. आता टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं तर पेंडुलम क्लॉकवर त्याचा इफेक्ट काय होतो, म्हणजे टाइम गेन करते की टाइम लूज करते, आपली क्लॉक जी आहे ते स्लो होणार की फास्ट होणार हे आपल्याला याच्यामधनं शिकायचं आहे. बट त्याच्यासाठी आपल्याला पहिले इक्वेशन इथे डिराईव्ह करावं लागेल आणि तेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. तर ह्या केसमध्ये मी एक पेंडुलम क्लॉक कन्सिडर केली आहे ज्याची लेंथ आहे L0 आणि हे जे स्ट्रिंग आहे त्याचा अल्फा आपण कन्सिडर करू. ओके, व्हॉट इज अल्फा हियर? इट इज कोएफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शन. आता पेंडुलम क्लॉकचं वर्किंग कसं असते बघा. हे पेंडुलम जे आहे ते ऑसिलेट करणार, म्हणजे इकडनं इकडे येईल मग परत इकडे जाणार. आता एक ऑसिलेशन साठी लागणारा टाइम म्हणजे काय, टाइम पिरियड. ओके, नॉर्मली सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड असतो 2 सेकंड. सो टाइम पिरियडचं इक्वेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे. टाइम पिरियडचं इक्वेशन काय झालं? टाइम पिरियडचं इक्वेशन आहे इट इज 2 पाय अंडर रूट ऑफ L बाय G. L म्हणजे लेंथ किती आहे, L0 बाय G. हे झाला टाइम पिरियड. हा झाला टाइम पिरियड ह्या पेंडुलमचा. बट आता जर आपण टेम्परेचर चेंज केलं रे, इफ वी change the temperature, if we change the temperature by delta theta, कितीने टेम्परेचर चेंज केलंय आपण? डेल्टा थीटाने जर आपण टेम्परेचर चेंज केला तर ही जे लेंथ आहे ज्याची, ही जे स्ट्रिंग आहे ज्याची लेंथ आहे L0 तर त्याची लेंथ चेंज होणार. ओके, सो दॅट चेंज इन लेंथ म्हणजे फायनल लेंथ जे त्याची येणार L इक्वल्स टू L0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर. सो फायनल लेंथ ह्या स्ट्रिंगची काय बनेल? L विल बी इक्वल्स टू L0 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. व्हॉट इज डेल्टा थीटा? इट इज चेंज इन टेम्परेचर. Okay, it can be increase, it can be decrease. Okay, now this L is what? Final length. आता फायनल लेंथ जर चेंज झाली बघा, टेम्परेचर जर आपण चेंज केलं तर लेंथ चेंज झाली म्हणजेच काय चेंज होणार? टाइम पिरियड पण चेंज होणार. तर टाइम पिरियडचं इक्वेशन आता काय बनेल? T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट, आता लेंथ काय? इट इज L0 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा डिवाइडेड बाय G. Okay, this time period, let's say this time period is T dash. So consider this is our first equation, right? This is our second equation. आता दोन्ही इक्वेशनला जर आपण डिवाइड केलं म्हणजे इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 जर केलं तर आपल्याला इक्वेशन बघू काय मिळतंय? T dash बाय T, T dash बाय T. 2 पाय कॅन्सल होऊन जाणार, G कॅन्सल होऊन जाणार. ओके, सो अंडर रूट ऑफ L0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ L0. ओके, सो अंडर रूट L0 पण इथे काय होत आहे? कॅन्सल आउट होत आहे. म्हणजे T डॅश अपॉन T, वी आर गेटिंग T डॅश अपॉन T, इट इज 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा आणि हे अंडर रूट आहे, अंडर रूटला मी 1/2 लिहू शकतो. इथपर्यंत आय थिंक क्लिअर झालं असेल. नाव अल्फा डेल्टा थीटा, अल्फाची जी व्हॅल्यू आहे ते कशामध्ये रेंज करते? 10⁻⁴ टू 10⁻⁵ ह्या रेंज मध्ये असते. खूप छोटी व्हॅल्यू असते त्याची. तर अल्फा डेल्टा थीटा हे कम्प्लीट व्हॅल्यू जी असणार आहे दॅट मस्ट बी व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. ओके, दिस व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. इफ दिस इज द केस सो वी कॅन यूज हिअर बायनोमियल एक्सप्रेशन, म्हणजे इथे 1/2 जो आहे तो आपण इथे पुढे घेऊन येऊ शकतो. म्हणजे आपलं T डॅश बाय T will be equals to इक्वेशन काय बनेल? 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा बाय 2. ओके, हे इक्वेशन आपल्याला मिळत आहे. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय आलं? T डॅश बाय T इज इक्वल्स टू 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा बाय 2. हे इक्वेशन आपल्याकडे आलंय, राईट. आता 1 जर इकडे आपण घेऊन आलो सो इट इज T डॅश मायनस T डिवाइडेड बाय T विल बी इक्वल्स टू अल्फा डेल्टा थीटा बाय 2 असं काहीतरी इक्वेशन मिळणार. नाउ T डॅश मायनस T इज व्हॉट? इट इज चेंज इन टाइम पिरियड. म्हणजे पहिले टाइम पिरियड T होता, आफ्टर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द टेम्परेचर टाइम पिरियड काय झाला? T डॅश. सो दिस इज चेंज इन टाइम पिरियड अपॉन ओरिजिनल टाइम पिरियड विल बी इक्वल्स टू व्हॉट रे? अल्फा डेल्टा थीटा बाय 2. म्हणजे चेंज इन टाइम पिरियड आपल्याला इथे काय मिळत आहे? दिस इज अल्फा डेल्टा थीटा बाय 2 इंटू T. हे झालं आपलं फायनल इक्वेशन. दिस इज अवर फायनल इक्वेशन. जर टेम्परेचर चेंज आपल्याला माहिती असेल, अल्फाची व्हॅल्यू माहिती असेल, इनिशियल टाइम पिरियड जर आपल्याला माहिती असेल तर टाइम पिरियड कितीने चेंज होणार आहे हे आपण या इक्वेशनने फाइंड आउट करू शकतो. आय होप दिस इज क्लिअर. ओके,
केस वन आपण याच्यामध्ये बघू. आता केस वन काय, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर जर आपण वाढवलं, टेम्परेचर जर वाढवलं तर टाइम पिरियड काय होणार, सी टी डॅश ची व्हॅल्यू टी पेक्षा काय असेल, जास्त असेल इफ वी इन्क्रीज डेल्टा थीटा. ओके, टेम्परेचर वाढवलं म्हणजे टी डॅश ची व्हॅल्यू जास्त, म्हणजे काय रे, टी डॅश इज ग्रेटर दॅन टी, म्हणजे फायनल टाइम पिरियड इज ग्रेटर दॅन इनिशियल टाइम पिरियड. म्हणजे पहिले जर टाइम पिरियड 2 सेकंड असेल तर आता टाइम पिरियड त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे तो 3 सेकंड राहू शकतो. म्हणजे एका ऑसिलेशनला कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम वाढलाय, म्हणजेच आपली क्लॉक काय झाली आहे, स्लो झाली आहे. ओके, तर इथनं आपण काय रिझल्ट फाइंड आउट करू शकतो रे, की क्लॉक विल बिकम स्लो. ओके, क्लॉक विल बिकम स्लो. आणि क्लॉक जर स्लो झाली तर इथे टाइम काय होणार, टाइम विल लूज. इथे टाइम काय होणार, लूज होणार. ओके, आता याची सेकंड केस टू काय बनेल, इफ आता इथे टेम्परेचर काय झालं, वाढलं, इथे टेम्परेचर आपण कमी करू. इफ वी डिक्रीज द टेम्परेचर जर आपण कमी केलं, डिक्रीज केलं, टेम्परेचर डिक्रीज केलं म्हणजे काय, टी डॅश ची जी व्हॅल्यू आहे इट मस्ट बी लेस दॅन टी, रिव्हर्स होणार ते. आता इथे क्लॉक काय झाली होती, इट विल बिकम स्लो. नाउ टी डॅश इज लेस दॅन टी, म्हणजे पहिले टाइम पिरियड जर 2 सेकंड होता आता 1 सेकंड राहू शकतो, त्याच्यापेक्षा कमी राहील, म्हणजे क्लॉक काय होईल आता, फास्ट होणार. ओके, क्लॉक विल फास्ट. आणि टाइम काय होणार, क्लॉक जर फास्ट झाली तर इथे टाइम काय होणार, गेन होणार. ओके, टाइम विल गेन. Okay, so this is the concept guys, this is the concept of effect of temperature on a pendulum clock. I hope तुम्हाला सर्व समजलं असेल. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आणि ह्या दोन केसेस पण लक्षात ठेवायचे आहे. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.